मराठी कथा भेट. मे महिन्यातली रखरखती उन्हाने हैराण करणारी, घामाच्या धारा अंगातून वाहणारी, नकोशी असणारी ती दुपार. बसस्टॉपवर गर्दी झालेली. सावलीसाठी स्टॉपच्या शेडमध्ये दाटीवाटीने उभे असलेले लोक. कोणी उन्हापासून बचावासाठी छत्री घेतलेली, कोणी टोपी घातलेली, कोणी स्कार्फ बांधलेले. बरेच जण, काही कॉलेज तरुणी कॉलेज सुटल्यावर घरी जायच्या घाईमध्ये. तरीही दंगामस्ती करणाऱ्या त्यांच्या हास्याच्या फवारण्यांनी तेवढंच वातावरण हलकं होत होतं. आयुष्याची रंगीत स्वप्ने पाहणाऱ्या त्या मुली सोडल्या तर स्टॉपवर उभ्या प्रत्येकाला घरी परतायची ओढ होती. कुणाचं लहान मूल घरी होतं, तर कुणाला जाऊन स्वयंपाक करायला होता. कुणाला बिझनेस कॉलसाठी दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं होतं. कुणाच्या पाहुण्यांच्यात कसलासा कार्यक्रम होता. पण सर्वांच्याच पोटामध्ये भुकेने कावळे ओरडत होते नि चेहरे तहानलेले व्याकुळ झाले होते. अशा गर्दीत बराच वेळ ती उभी होती. डोळे किलकिले करून सतत उजवीकडून डावीकडे मान फिरवत होती. तली तरुण असेल ती. खांद्याला पर्स, साधीच पण नीटनेटकी साडी, नीट पिन अप केलेला पदर, एकंदर स्वच्छ असा पेहरावा. हातामध्ये मोजक्या बांगड्या, 2 वाट्याच काळ्या मण्यातील गळ्याबरोबरच मंगळसूत्र, हातात एक पिशवी. एकसारखी उजवीकडून डावीकडे आवाजांचा अंदाज घेत होणारी मानेची हालचाल तिला त्या गर्दीमध्ये वेगळं करत होते. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. ती वाट बघत असावी बहुधा. तिचे हात एकसारखे मोबाईलच्या बटनाशी चाळा करत होते. अंदाजाने नंबर डायल करून, मान वाकडी करून, अगदी डोळ्यासमोर स्क्रीन घेऊन खात्री केली तिने. फोन लावला. कदाचित फोन लागला पण उचलला नसणार. ती पुन्हा हताश झाली. इकडे तिकडे अंदाज घेत ती डोळ्याच्या कोपऱ्यातून मागे पाहत जमिनीला पाय घासून हळूहळू मागे सरकली. डोळे अर्धवट उघडे, पापण्यांची होणारी सततची उघडझाप, एकसारखी उजवीकडून डावीकडे जाणारी मान, अशी पार्शियल बाईट्स, अंशतः अंध. ताई माझ्याजवळ सरकून मला म्हणाली, यामध्ये रघु म्हणून नंबर आहे, लावून देता का ताई. मी तिला तिच्या फोनवरून फोन लावून दिला. मी माझ्याजवळ थांबली. फोन उचललाच नाही. पुन्हा ती हताश. तिने फोन लावलं, सुरू ठेवलं. बराच वेळ हे असंच चालू राहिलं. कोणत्या बसने जाणार. मी तिला विचारलं. इथेच महालक्ष्मीला जाणार आहे. माझे मिस्टर येणार आहेत. इथेच थांब, येतो असं सांगितलं आहे ताई. त्यांनीच वाट बघते. खूप वेळ झालाय, येतात. आतापर्यंत ती काळजीच्या स्वरामध्ये बोलत होती. महालक्ष्मी मंदिर जवळ आम्ही दोघे अगरबत्ती धूपकांडी विकतो. ते लवकर येतात घरातून. मी आता डबा घेऊन येते. इथून मिळून दोघे पुढे जातो. ती का कोणास ठाऊक मला सांगत होती. शक्यतो आपल्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही हे त्यांच्यात ठरलेलं असतं. सगळेच लोक चांगले नसतात. गैरफायदा घेणारे भरपूर असतात. कदाचित मी एक बाई म्हणून ती मोकळेपणाने माझ्याशी बोलली असेल. माझी बस यायला अजून 15 मिनिटे वेळ होता. आम्ही दोघे शेजारी शेजारी उभ्या राहिलो. मी तिला सावलीमध्ये थांबवलं आणि बाजूला झाले. गर्दी वाढत होती, कमी होत होती. तिची मान सतत हलणारी, तिची अस्वस्थता वाढत चाललेली. फोन करायचा प्रयत्न सुरूच. एकदाचा फोन लावला. पलीकडून आवाज आला. चौकामध्ये गर्दी होती. लक्षात आलं नाही, त्यामुळे तू थांब, 5 मिनिटांमध्ये येतो. हिने काही बोलायच्या आत तो सांगून आणि फोन कट करून रिकामा झाला. तिची नजर वाटेकडे लागलेली, धुसर दृष्टीने रस्त्यावरील हालचाली टिपणारी. फोन काळजीपूर्वक पर्समधून ठेवून ती थांबली. तिला नवरा येताना दिसला. स्वच्छ नेटका पोशाख, क्रीम कलरचा शर्ट, डार्क कॉफी रंगाची पॅन्ट, खांद्याला अडकवलेल्या पिशव्या, त्यात भरलेले निरनिराळ्या उदबत्त्या, धूपकांड्या यांचे पुडके. उजव्या हातामध्ये ब्लाइंड स्टिक, डाव्या हातामध्ये सॅम्पल उदबत्त्या. डोळ्यात बंबुळाचा पत्ता नाही. पापण्या एकमेकांना चिटकलेल्या. प्रकाश आणि रंग यांचा काही त्यांच्यात दुरान्वये संबंध नसलेला, फक्त आवाजांचा आणि स्टिकने अडथळ्यांचा अंदाज घेत पायाखाली अखंड तुडवणारा रस्ता. बेभरवशांच्या घाईच्या गडबडीच्या गर्दीमध्ये स्वतःला सांभाळत तो आल्या प्रकाशात चालणारा पथिक कसा सांभाळत असेल तोल. या मतलबी डोळस लोकाच्या, फसव्या जगाचा, कर्कश वाहनाच्या हॉर्नचा त्याला किती त्रास होत असेल. सगळेच त्याला सहानुभूतीने बघणारे, समजून घेणारे नसतील. कोणी महाभाग हिणवणारे, मुद्दाम चिडवणारे,
खोडी काढणारे, त्रास देणारे, फसवणूक करणारे, असुरी आनंदासाठी त्यांच्या वस्तू हिसकावून घेणारे ही असतात. त्या सगळ्यात उभा राहून स्वाभिमानाने, स्वकष्टाने स्वतःला संसार सांभाळत या स्वार्थी मतलबी दुनियेमध्ये तो ताटमानेने जगायला शिकला होता. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच खडतर होता. लाल पांढऱ्या रंगाची त्यांची ती दिशादर्शक, अडथळादर्शक स्टिक काठी नव्हे तर सोबती त्यांच्या स्टिकांच्या साहाय्याने तो इच्छित स्थळी येऊन पोहोचला. गर्दीतून त्यांची अर्धांगिनी पुढे झाली. त्यांच्या डाव्या हातात उदबत्तीचे पुडके तिने स्वतःच्या डाव्या हाती घेऊन त्याला हात स्वतःच्या उजव्या हातामध्ये घट्ट पकडला. दोघेही हर्षभरीत होऊन मंदिराकडे जाऊ लागले. अशी त्यांची कातर भेट रोजच होत होती. कायमच प्रेम काळजी रोज शतपटीने होती. त्यांची उत्कट भेट झाली होती. मनाच्या डोळ्यांनी त्यांनी एकमेकांना पाहून अंध असूनही डोळसपणे, समजस्याने, जिद्दीने संसार करायचा निश्चय केला होता. ते दोघे पुढे जात होते. गर्दीत लोपले होते. माझ्या मनात मात्र असंख्य विचारांची जत्रा जमा झाली होती. देवाने आपल्याला सर्व अवयव दिलेले आहेत, तरीही आपण सतत व्यवस्थित असतो. हे नाही, ते नाही, हे हवं, हे हवं, ते हवं. निराश आली तर सगळं संपलं असं समजून गप्प बसून राहतो. कधीकधी जगण्याच्या आशा सोडून देऊन उदास रीतीने जगत बसतो. जोडीदाराला त्या दोघाइतकं प्रेम, सहकार्य, आपुलकी देतो का? त्यांच्या असण्या नसण्यासह स्वीकारू शकतो का? कितीदा एकमेकांच्या गुण अवगुणांवर पांघरून घालून निर्मळ निखळ आनंद घेतो. त्या दोघांसारखी उत्कट भेट घ्यायला, समाधानाने जीवन जगायला जमेल आपल्याला. अशाच प्रकारे आजची आपली भेट ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.